हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर ना आज आपल्याला 2 एंगेजमेंट केक आहेत आणि तुम्हाला मी एक दाखवते. तर मी रेडी वगैरे करून ठेवलेत, हे दिसतंय तिकडे नाही बघू. तर हे दोन्ही एंगेजमेंट केक दिसतंय तुम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे हा केक जास्ती मोठा दिसतोय, हा केक नॉर्मल दिसतो, ठीक आहे. आणि दोन्ही केक खूप जास्त भारी झालेत. आता ना मी तुम्हाला ना या दोन्ही केकमधला फरक सांगते, ठीक आहे. ओके, आता बरोबर दिसतंय. हा जो केक आहे हा पण 1.5 किलो आहे, तो जो केक आहे तो पण 1.5 किलो आहे. दोन्ही केक 1.5 किलोचेच आहेत. आणि फरक फक्त एवढाच आहे की या केकमध्ये स्पेसर आहे, ह्या केकमध्ये स्पेसर नाही आहेत. दोन्ही केक एंगेजमेंटसाठीच आहेत आणि ऑब्व्हियस वेगवेगळ्या ठिकाणावरचे आहेत. तर मला हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच की स्पेसरमुळे किती फरक दिसतो. ऑब्व्हियस फंक्शन असला की खूप सारे म्हणजे असं लांब लांब लोक वगैरे बसतात वगैरे, त्यांना असं दिसायला पाहिजे लांबून पण. तर हा स्पेसर केक तुम्ही घेऊ शकता की ज्याच्यामध्ये मोठी ही रिंग असते आणि ते दिसायला पण छान दिसतं. आणि दोन्ही केक वेट दोघांचं सेम आहे, 1.5 kg. फक्त फरक एवढाच दिसतो की हा केक स्पेसर केक मोठा दिसतो आणि हा केक जेवढा आहे साईज नॉर्मल तेवढीच दिसते, ठीक आहे. आणि बाकी आपल्या जवळचेच वगैरे सगळे असतील तर कटिंग करायला हा बेस्ट आहे. आणि ह्याचं काहीच टेन्शन नाहीये. हा केक तुम्ही जायचं कोणीही काय घ्यायला येऊ शकतं, कोणी न्यायला म्हणजे घेऊन जाऊ शकतं. इझिली कॅरी आहे, आरामात तुम्ही घेऊन जाऊ शकता. केक ठेवायचा आणि कटिंग करायचं, बस, बाकी काहीच नाही. हा केक 3 पार्टमध्ये तुम्हाला न्यावा लागतोय. फर्स्ट खालची लेअर, मधली लेअर, वरची लेअर. जर तुम्हाला ठेवता आलं तर ठीक, नाही तर खूप सारे कस्टमर खूप घाबरतात की हा कसा आम्ही केक कसा सेट करणार, कसं काय वगैरे, तुम्हीच या सेट करून द्या वगैरे. तर येस, मी पाठवते हा केक सेट करायला. कधी कधी जर चार्जेस कस्टमर द्यायला रेडी असतील तर हा केक आपण पाठवतो. नाही तर मग त्यांना सांगतो तुम्ही घेऊन जा, स्पेसरचं डिपॉझिट द्या आणि स्पेसर आम्हाला रिटर्न आणून द्या. तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे दाखवते, कसं सेटअप करायचं ते पण दाखवते. पण येस, त्याच्यासाठी जबाबदार माणूस लागतो. आणि ते तुम्हाला 3 पार्टमध्ये येणार. खाली केक ठेवायचं, मग स्पेसर ठेवायचं, मग लाईट लावायची आणि मग हे ठेवायचं. थोडं झंझटवाला आहे पण दिसायला पण छान दिसतं. तर तुम्हाला काय वाटतं, दोन्ही केकमधला कुठला केक बेस्ट वाटतो? की हा इझिली एकदम सेट करून दिलाय, न्यायचं, ठेवायचं, कट करायचं, बस, नो झंझट. आणि हा दिसायला छान दिसतो पण येस थोडंसं नॉर्मल आहे. किंवा 1.5 किलोमध्येच झालाय पण थोडी मेहनत घ्यावी लागते. तर ह्या दोन्ही केक मधले मी तुम्हाला डिफरन्स सांगितले कारण की खूप जणांना ते कळत नाहीयेत, म्हणजे हा केक का, स्पेसर केक का वगैरे. तर येस, एंगेजमेंट आपली वर्षातून नाही म्हणता येणार, आयुष्यातून एकदाच होते. एंगेजमेंट म्हणा, लग्न म्हणा. आणि त्याच्यासाठी असे स्पेशल केक आपल्याकडे खूप सारे आहेत. तुम्ही तर बघितलेच असतील आणि बघत असता, आय नो. तर येस, असे अजून खूप साऱ्या डिझाईनमध्ये तुम्हाला एंगेजमेंट केक बघायला मिळतील. आणि आता सीझन स्टार्ट झाला तर येस, आपण जशी कस्टमरची डिमांड असेल तसं आपण बनवत जाऊयात. तर हा एक फरक मला तुम्हाला सांगायचा होता की स्पेसर केकमध्ये काय फरक आहे आणि नॉर्मल केकमध्ये काय फरक आहे. दोन्ही दिसायला अगदी सुंदर दिसतात. टेस्ट पण सेमच आहे दोघांची सुंदर. फक्त फरक एवढाच आहे हाईटचा की तो दिसायला मोठा दिसतो, हा दिसायला छोटा दिसतो. फरक स्पेसरमुळे. स्पेसर केक नेला तर तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, हा केक नेला तर कोणीही आणा, कोणीही ठेवा, काही फरक पडत नाही, ठीक आहे. जर ह्या दोन्ही केक मधलं तुम्हाला कुठला केक जास्त प्रिफरेबल वाटतो की बाबा नाही हा केक घ्यायला पाहिजे, तो केक घ्यायला पाहिजे, किंवा हा केक छान दिसतो, तो केक छान, म्हणजे असं कसं काय आहे, तुमचं मत काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.